ग्रामपंचायतच्या वतीने आपण मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्वराज अभियान या अभियानामध्ये भाग घेतलेला आहे। त्या अभियानाचा एक भाग म्हणून आज आपण सार्वजनिक स्वच्छता म्हणा, नदीची स्वच्छता या गोष्टीची आज आपण गावसर केलेली आहे। हे श्रमदान ठेवलेलं आहे। या श्रमदानानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या कमिटीचे ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती अध्यक्ष शांतारामजी टेमकर, त्याचबरोबर आपले सर्वांचे मार्गदर्शक अशोकजी टेमकर, त्याचबरोबर या गावचे पोलीस पाटील विजयजी महाडे, ग्रामपंचायत सदस्य रसिका खळे, त्याचबरोबर रामाने वहिनी, इकडे आपल्या शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख एकनाथजी पवार, चारवाडीचे अध्यक्ष महेशजी बेंडल, त्याचबरोबर मध्यवाडी माजी अध्यक्ष प्रदीप महाडिक, इकडे आपल्या ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गुरव, इकडे ज्याने आपल्याला ज्या जागेत उभे आहोत ती जागा ज्या आंबेकर परिवाराने मोफत दिलेली आहे असे सुकेनजी आंबेकर, त्याचबरोबर ग्रामसेवा संघाचे सेक्रेटरी संदीपजी खांडेकर, प्रत्येक वाडीवाडीचे अध्यक्ष, महिला मंडळ, आपण सर्व महिला मंडळाच्या अध्यक्षा, आपण आजच्या या श्रमदानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचं ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करतो। दुसरी विशेष सूचना म्हणजे आपली ग्रामपंचायत आपण भाग घेतल्यापासून आपली ग्रामपंचायत या तालुक्यामध्ये 10 ग्रामपंचायत निवडले, त्याच्यामध्ये आपली ग्रामपंचायत आहे। टाळ्या वाजवायला काय हरकत नाही आहे। 10 मध्ये आहे, मग त्याच्यामुळे 5 क्रमांक काढले जाणार आहेत। 100% आपलं त्याच्या 5 मध्ये येणार आहोत, त्याबद्दल म्हणजे आपल्याला खात्री आहे। आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढची जी कामं राहिलेली आहेत ती कामं करायची आहेत। आपण जो ड्रोन सर्वे म्हणतोय तो ड्रोन सर्वे सुद्धा करायचा आहे। त्यासाठी आपण आज जी नदीची साफसफाई करतोय ती त्याच्यासाठी आहे। त्याला कारण अशी आहेत की आज पाण्याचं दुर्भिक्ष्य आज जरी जाणवत नसलं तरी गेल्या वर्षाचा आपण जर विचार केला, पाऊस लवकर गेला होता, वरती रामानेवाडीची वरती आपली तेलेवाडीची नळपाणी योजनेची विहीर सुद्धा आटलेली होती। तर त्याच्यामुळे आपल्याला पाणी साठवणं फार गरजेचं आहे। आणि त्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी आपण जे ड्रोन सर्वे म्हणा किंवा जो आपल्या पूर्ण गावाचा सर्वे करणार आहोत, त्या सर्वेमधून जो फायदा होणार आहे, भविष्यात आपल्याला त्याचं तिथे बंधारे कुठे होणार, काय करता येईल, आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे। आणि पाण्याचं जे पुढचं भविष्यामध्ये पाणी कुठं कमी पडू नये त्या दृष्टीने आपल्याला ते प्रयत्न करायचे आहेत। त्यासाठी आजची सर्वप्रथम गावसं आहे ती गावसही आज करायची आहे। तर अधिक वेळ न घेता, कारण आपल्याला पुढची कामही अजून भरपूर आहे। आपल्याला फक्त पुढचे आज आता आजची 7 तारीख आहे, पुढे आपल्याला फक्त 23 दिवस उरलेले आहेत आपल्या हातामध्ये आणि 31 डिसेंबर एंड आहे। आणि बरीचशी कामं खर्चाने लोकांनी करतायत। त्याच्यामध्ये आपण बक्षीस ठेवलेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पहिलं बक्षीस 1 लाखाचं आहे, दुसरं बक्षीस 50,000चं आहे आणि तिसरं बक्षीस 25,000चं आहे। त्याच्यामध्ये काही आपल्याला सूचना आल्या की जे कोण चांगलं काम करेल त्याने सहभाग चांगला नोंदवलाय अशासाठी उत्तेजनार्थ फोटो आहे काय? अच्छा हा काय घे अजून केलाय विचार करूया। कारण आज आपण जे काही त्याच्यामध्ये घेतलेलं नाही, पण सूचनेनुसार आपल्याला जर विचार करायला काय हरकत नाही। आणि याचं जेव्हा आपण मूल्यमापन करू त्यावेळेस कुठली पाडी त्याच्यामध्ये चांगल्या क्रमांकाने दिसते हे आपल्याला सगळं कळणार आहे। तर असंच सहभाग, कारण आपल्याला सगळ्यांना याचं महत्त्व कळणं फार गरजेचं आहे याच्यासाठी। आणि आपली युनिटी आहे। आज इथं बोलवण्याचा उद्देश आहे की एवढी लोक, आपण सगळ्या गावातली लोक एवढे यामध्ये भाग घेतलेला आहे। आणि भाग घेतलेला असताना इतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। आपण 2 नळपाणी योजना सौरवरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये जी काही सिस्टीम असेल ती आपण नंतर आपल्या समोर आणू, कशा पद्धतीने त्याचं पुढे कामकाज होणार आहे। आणखी दुसरी गोष्ट, जेवढ्या ग्रामपंचायत कार्यालय आहेत किंवा आपल्या शासकीय कार्यालय आहेत ती सर्व शासकीय कार्यालय सौरवरती करण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे। कारण ही त्या अभियानातली काही भाग आहेत। आणि त्यासाठी CCTV बसवणे, या ज्या म्हणजे त्या अभियान आपल्याकडे बुकलेट आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे, त्या बुकलेट प्रमाणे त्याचं जर वाचन केलं असेल
मला वाटतं त्याचं वाचन आपल्या वाडीमध्ये काही ठिकाणी झालं असेल, काही ठिकाणी झालं पण नसेल. ते बुकलेट एक खर्च जवळजवळ 100 रुपये आलेला आहे त्याला, एक बुकलेट तयार करायला. पण त्याचं महत्व आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. त्याचं वाचन नसेल केलं तर प्रत्येक वाडीला विनंती करेन पुन्हा एकदा की त्या बुकलेटचं पूर्णपणे वाचन करा आणि त्याच्यातल्या काही गोष्टी असतील त्या ग्रामपंचायतला सुद्धा सुचवा. कारण त्या सुचवणं फार गरजेचं आहे. काही एखादी गोष्ट जर मागे राहत असेल तर ती आपल्याला सुचवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता आदिशक्ती अभियान एक आहे, त्याच्यामार्फत आपल्याला आता त्या अभियानाच्या अध्यक्ष आपल्या प्रणाली गुरव यांचं ह्या आहेत, सेक्रेटरी श्वेता टेमकर आहेत आणि त्याचे काही सदस्य आहेत. तर ते सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. त्या अभियानाच्या माध्यमातून विधवा महिलांचा सन्मान असू दे, महिलांसाठी जे काही प्रशिक्षण असू दे, तर असे आपल्याला या काही कालावधीमध्ये राबवायचं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोकांनी सहभाग दाखवणं फार गरजेचं आहे. कारण ह्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत आपल्याला, त्या ऍक्टिव्हिटीज करणं फार गरजेचं आहे. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण केल्या तर निश्चितच आपण तालुक्याचा पहिला नंबरचं बक्षीस मिळून पुढे आपण ह्याच्यात राहू, म्हणजे काय म्हणतो त्याला, रेसमध्ये राहू, स्पर्धेत राहू. तर त्याच्यामुळे आपण तो हा विषय सगळ्यांनी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सांगतो की उद्या मंगळवारी एक इथं आरोग्य शिबिर आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याची माहिती आपण त्याशी दिली होती. एक सूचना आणखी सांगेल की जेव्हा कमिटीमध्ये किंवा आपण ज्या वाडीवाडीचे अध्यक्ष येतो तिथे मीटिंग करतो, तिथे तुम्हाला समजलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. तात्काळ मीटिंग घेऊन ती पोहोचवा. कारण आपल्याला कमी वेळ आहे, तर या कमी वेळामध्ये ती माहिती त्यांच्यापर्यंत गेली तर आज जसं झालं बाबा इथे येण्यामागचा उद्देश काय, तर आपल्याला ते कळणं गरजेचं आहे नेमकं काय करतोय ते. आता आपण लाईटचा सौरचा विषय तुम्हाला सांगितलेला आहे. तर 25,000, 5,000 नाही, 2,500, 5,000 आणि 10,000 100 युनिटच्या आतले जे लोक असतील, याच्यामध्ये दारिद्र्य खाते असतील त्यांना 2,500 भरावे लागणार आहेत. दारिद्र्य खाते वरती असतील 100 युनिटच्या आतले, दारिद्र्य खाली असतं ते 100 युनिटच्या आतला असेल तर तो बसतो. बरेचसे लोक आपण ह्या योजनेमध्ये बसणार आहे. पण ह्या योजनेच्या अजून स्पष्टपणे माहिती, म्हणजे GR आलेला आहे, GR प्रमाणे आपल्याला काही गोष्टी पुढं करता येतील. पण त्याचा अजून ज्या MSEB मार्फत ही योजना पुढे राबवली जाणार आहे त्याच्याकडून अजून चांगल्या प्रकारचे म्हणजे आपल्याला स्पष्टता मिळत नाही. पण ही भविष्यातली आपल्याला आज की आपल्याला ह्या याच्यामध्ये गरज नाही आहे, पण भविष्यात आपण ते करू शकतो. त्याला सुद्धा वेगळे मार्क्स आहेत. मला वाटते 1 कोटीचा निधी आहे. जर पूर्ण गाव जर का याच्यात जर फोन बंद केला निधी आहे